महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तर मिळाल्या आपल्याला, पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघायला आवडणार आहे? रोहित पवारांना आपल्या कुटुंबातल्या कुठल्या स्त्रीला बघायला आवडणार आहे? मी महाराष्ट्राचं विचारतच नाही आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार? याच्यामध्ये खरं तर बघायला तुम्ही कुटुंब म्हणून विचारत असाल का एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून विचारत असाल, हे थोडंसं मी दोघींमधनं काय चूज कराल? जर दोन पर्याय असतील की सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, तर रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाचा अधिक कॅलिबर कोणामध्ये वाटेल? तसा सोपा पण प्रश्न आहे आणि अवघड पण आहे. पण मला असं वाटतं याला सगळ्याला आकडे लागतात. तेवढे आकडे आमच्या पक्षाला तुम्ही सोडवणूक करून घेत आहे. मी तुम्हाला थेट म्हटलं की हा रॅपिड फायर आहे आणि तुम्हाला दोन्हीतनं एक चूज करायचं आहे. त्यामुळे तुम्ही अशी सोडवणूक करून घ्यायची गरज नाही. अवघड आहे. अवघड याच्यासाठी आहे, सुप्रियाताई लोकसभेत काम करतात, नाही होत ना. सुनेत्रा वहिनी सुद्धा संसदेतच होते, आपण आले नाही इकडे. आलंय पृथ्वीराज बाबा संसदेतच होते, पण आले इकडे नंतर. आपल्याकडे अशी खूप लोक आले नाही. सुप्रियाताईंमध्ये क्षमता आहे. तर सुप्रियाताई व्हाव्यात असं वाटेल तुम्हाला? क्षमता आहे, क्षमतेवर त्या ठिकाणी असतं. काकी उपमुख्यमंत्री झाल्यात, त्यांना पद मिळाले. पुढच्या काही वर्षांमध्ये त्या कशा काम करतात हे आपल्याला बघावं लागेल. आज त्यांना अजून एक सुद्धा पद त्या ठिकाणी मिळालं. त्यामुळे पवार साहेबांची मुलगी असताना सुद्धा न केंद्रात त्यांना संधी मिळाली न राज्यात संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या क्षमता आहे, पण त्यांना प्रूव्ह करण्याची संधी कधी त्या ठिकाणी मिळालेली नाही.